नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 11 फेब्रुवारी 2026 रोजीचं चालू घडामोडीचं सेशन या ठिकाणी अभ्यासत आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मी तुम्हाला बोललो होतो की करंट अफेअर्सचं आपलं मासिक येत आहे. तर जानेवारीचे जे काही सगळे आपण प्रश्न शिकलेलो आहेत, तर या मासिकामध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. हे मासिक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवर जाऊन PDF घेऊ शकता याची आणि झेरॉक्स करू शकता. आपण जर बघितलं तर याचे पेजेस किती ते पण सांगून देतो. जवळपास याचे पेजेस जे आहे म्हणजे पुढून मागून जर तुम्ही झेरॉक्स काढली तर 70 पानांचं हे मासिक आहे आणि तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी बेटर राहणार आहे. त्यामध्ये आपण बऱ्याचशा ॲडिशनल गोष्टी सुद्धा ॲड केलेल्या आहेत. तर आपल्या ॲप्लिकेशनवर हे उपलब्ध झालेलं आहे. पूर्ण महिन्याचं करंट अफेअर्स यामध्ये असणार आहे. मित्रांनो, पहिले 100 विद्यार्थी जे आहे तर त्यांना यावर एक डिस्काउंट कुपन आहे तिथं, अभ्यास मित्र AM100 म्हणून. तर हे डिस्काउंट कुपन पहिले 100 विद्यार्थ्यांनाच अप्लाय आहे. तर तुम्ही तिथं डिस्काउंटेड फीजमध्ये हे मासिक घेऊ शकता. असे इथून पुढे प्रत्येक महिन्याचं मासिक येणार आहे. वर्षाच्या शेवटी इयरबुक येणार आहे. सुरू करूया आजचं सेशन. तर बघा, हे मासिक इथं तुम्हाला बघायला मिळेल. ॲप्लिकेशनवर जाऊन PDF सेक्शनमध्ये जा. PDF सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे मासिक सगळ्यात वर बघायला मिळेल. त्याचबरोबर आपली कंबाईन राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बॅचेस सुरू होत आहे. प्रिलिमच्या ॲडमिशन सुरू झालेले आहे. 16 तारखेपासून या बॅचेसचे लेक्चर सुरू होणार आहे. पहिला क्वेश्चन, 79व्या संतोष ट्रॉफी 2025-26 विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं? तर 2025-26 जी काही संतोष ट्रॉफी जी आहे मित्रांनो, ती जिंकलेली आहे सर्व्हिसेसच्या संघाने. आपण जर बघितलं तर आसाममध्ये संतोष ट्रॉफी जी आहे तिचं आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा जी आहे ती कशाशी संबंधित आहे? तर फुटबॉलची संबंधित ही स्पर्धा आहे. कोणती? संतोष ट्रॉफी. मग आपण जर बघितलं तर अंतिम सामना जो आहे तो सर्व्हिसेस वर्सेस केरळ या दरम्यान खेळवण्यात आला होता, ज्यामध्ये सर्व्हिसेसने केरळचा पराभव केलेला आहे. आणि सर्व्हिसेस म्हणजे आपण जर बघितलं तर जे काही भारतीय सैन्य आणि वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन असतात त्यांची ही टीम आपल्याला बघायला मिळते. बाकी राज्यांची टीम असते आणि एक सर्व्हिसेस म्हणून एक टीम आपल्याला बघायला मिळते. तर 79वी संतोष ट्रॉफी जी आहे ती आसाममध्ये आयोजित करण्यात आली होती. सर्व्हिसेसचे हे 8वी संतोष ट्रॉफी त्यांनी जिंकलेली आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, ग्लोबल साऊथ मध्ये म्हणजे जो काही आपला ग्लोबल साऊथ रिजन जो आहे, तर एवढं पण लक्षात न ठेवण्यापेक्षा पुढचा पार्ट जो आहे तो खूप महत्वाचा आहे. ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट 2026 कुठे आयोजित केली जाते? तर या इथून पहिल्या भागाला द्या सोडून. आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाईल की ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट 2026 कुठे आयोजित केली जात आहे? तर ती नवी दिल्ली, भारतामध्ये आयोजित केली जात आहे. तर ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बघा, AI इम्पॅक्ट समिट प्रश्न आला होता की नव्हता? आला होता प्रश्न, बरोबर. प्रश्न आला होता MPSC मध्ये ग्रुप बी ला की ग्रुप सी ला AI इम्पॅक्ट समिटवर प्रश्न विचारण्यात आला होता. मग आपण जर बघितलं तर या AI इम्पॅक्ट समिटचं आयोजन जे आहे ते आता भारतामध्ये नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे. याचं आयोजन जे आहे ते 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान करण्यात येणार आहे. प्रगती मैदान, भारत मंडपम, नवी दिल्ली या ठिकाणी. होस्ट कंट्री भारत आहे, पण भारतामध्ये आयोजन कोण करणार आहे? तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे याचं आयोजन होणार आहे. ही परिषद तीन स्तंभांवर आधारित आहे: पीपल, लोक, ग्रह, प्लॅनेट आणि प्रगती. तर या 3 गोष्टींवर ही परिषद आधारलेली आहे. आता महत्वाच्या परिषदा जे 2025 आणि 26 मध्ये झालेले आहे ते एकदा आपण इथं रिवाइज करून घेऊया. जागतिक आर्थिक मंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 56वी वार्षिक परिषद जी आहे ती दावोस, स्वित्झर्लंड मध्ये झालेली आहे. 52वी G7 शिखर परिषद जी आहे ती फ्रान्समध्ये झालेली आहे. 18वी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे तर ती भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची 16वी बैठक अबुधाबी UAE मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद 2026 गुवाहाटीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. विमर त्रिकोण स्वरूपात परराष्ट्र मंत्र्याची बैठक पॅरिस, फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. इंडिया पॉवर समिट नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. संयुक्त राष्ट्र जैवविविधतेवरील परिषद 2026 एरवेन, आर्मेनियामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या भ्रष्टाचार विरोधी अधिवेशनातील पक्षांची 11वी परिषद दोहा, कतारमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदर्शन 2025 अबुधाबी, संयुक्त अरब अमिरातमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेची 7वी बैठक नैरोबी, केनियामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.
जागतिक दूरसंचार विकास परिषद जी आहे 2025 ती बाकू अझरबैजानमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. तिसरा जो प्रश्न आहे तो प्रगत अँटी ड्रोन सुरक्षा प्रणाली तैनात करणारं भारतातील पहिलं बंदर कोणतं म्हणलं आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हीओ चिदंबरनार बंदर जे आहे तामिळनाडू मधलं, तर या ठिकाणी एक अँटी ड्रोन सुरक्षा प्रणाली बसवण्यात आलेली आहे किंवा तिथे स्थापित करण्यात आलेली आहे. म्हणजे उद्या जर एखाद्या एनिमिक कंट्रीने काय केलं तर ड्रोन अटॅक जर केला बंदरावर, तर बंदर सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी आपण जर बघितलं तर व्हीओ चिदंबरनार बंदर जे आहे तामिळनाडूमध्ये, तर तिथं अँटी ड्रोन सुरक्षा प्रणाली जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. तर तामिळनाडूतील थुतिकुडी येथील व्हीओ चिदंबरनार बंदर जे आहे ते ड्रोन विरोधी तिथे यंत्रणा बसवण्यात आलेली तैनात करण्यात आलेली आहे. ड्रोन विरोधी प्रणाली अनधिकृत UAV म्हणजे आपण जर बघितलं UAV हे ड्रोनचंच नाव आहे, तर ते शोधण्यासाठी आणि अक्षम म्हणजे त्यांना नष्ट करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि रडार तंत्रज्ञानाचा वापर करतं. ही प्रणाली 5 किलोमीटर पर्यंत 360 डिग्री कव्हरेज देतं. म्हणजे 5 किलोमीटर कोणत्याही दिशेला ही काय करू शकते, ड्रोनला टॅकल करू शकते. चौथा प्रश्न आहे महत्वाचा आहे, जागतिक कडधान्य दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर जागतिक कडधान्य दिन जो आहे तो 10 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. आपण जर बघितलं तर 2019 पासून हा दिवस दरवर्षी सेलिब्रेट केला जात आहे 10 फेब्रुवारी. थीम लक्षात ठेवा, पल्स ऑफ द वर्ल्ड फ्रॉम मॉडेस्टी टू एक्सलन्स. पुढील प्रश्न आहे 6वा, 2026 सालासाठी संयुक्त राष्ट्राच्या नियमित अर्थसंकल्पात भारताने एकूण किती रक्कम दिली आहे? तर संयुक्त राष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे त्यामध्ये भारताने $35.18 मिलियन एवढी रक्कम जी आहे तर ती दिलेली आहे. त्यामुळं भारताचा समावेश जो आहे तो ऑनर रोल यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे जे देश वेळच्या वेळेवर काय करतात तर संयुक्त राष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये पैसे देतात, मदत करतात, तर त्यांना ऑनर रोल या कॅटेगरीमध्ये टाकलं जातं. मग भारताला सुद्धा ऑनर रोल या कॅटेगरीमध्ये 47 देशांसह टाकण्यात आलेलं आहे. मित्रांनो, संयुक्त राष्ट्राची स्थापना 26 जून 1945 रोजी झालेली आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर रोजी झाली जेव्हा 50 देशांनी संयुक्त राष्ट्राच्या सनदेवर स्वाक्षरी केली सॅन फ्रान्सिस्को परिषदेमध्ये. पण अधिकृतपणे जर स्थापना जर बघितलं तर ती 24 ऑक्टोबर 1945 पासून मानली जाते. मुख्यालय न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये आहे. मित्रांनो, सध्या आपल्या ज्या सुरू बॅच आहे ज्यामध्ये लेक्चर सुरू आहे ती आहे धुरंधर बॅच, राज्यसेवा कंबाईन फाउंडेशन बॅचेस, 21,000 PYQ ची बॅच, नोट्स पॅक, आणि त्याचबरोबर तुम्हाला या सर्व बॅचेससाठी अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. कोणती बॅच जॉईन करताना तुम्ही CJ लाईव्ह कुपन कोड यूज करू शकता, म्हणजे तुम्हाला त्या बॅचेसमध्ये डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टा पेज फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया. भारतातील पहिल्या क्वांटम व्हॅली प्रकल्पाची पायाभरणी कुठे करण्यात आली? तर क्वांटम व्हॅली पायाभूत प्रकल्प जो आहे तर याची पायाभरणी जी आहे मित्रांनो ती अमरावती आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आलेली आहे. तर क्वांटम व्हॅली प्रकल्प जो आहे तर आपण जर बघितलं AI शी संबंधित, क्वांटम कम्प्युटिंगशी संबंधित बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आंध्र प्रदेश करत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी क्वांटम व्हॅली प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे. या प्रकल्पाचं उद्दिष्ट आंध्र प्रदेशला क्वांटम संशोधन, नवोन्मेषण, प्रतिभा विकसित करण्यासाठी जागतिक केंद्र बनवणं हे आहे. आंध्र प्रदेशची स्थापना जी आहे ती 1 नोव्हेंबर 1956 ला झालेली आहे. राजधानी अमरावती आहे. चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री आहे. राज्यपाल जे आहे ती S अब्दुल नझीर आहे. लोकसभेच्या 25 जागा, राज्यसभेच्या 11 जागा आणि विधानसभेच्या 175 जागा आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये बघायला मिळतात. 8वा प्रश्न आहे, सॅफ अंडर-19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप 2026 कोणत्या देशाने जिंकली? तर सॅफ म्हणजे काय, साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन, तर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली अंडर-19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप जी आहे तर ती भारताने जिंकलेली आहे. भारताने कुणाचा पराभव केला? तर भारताने बांगलादेशचा पराभव केलेला आहे. ही चॅम्पियनशिप नेपाळमध्ये आयोजित करण्यात आली होती. पोखरा स्टेडियमवर फायनल मॅच जी आहे ती भारत आणि बांगलादेशमध्ये झाली. भारताने बांगलादेशचा 4-0 ने पराभव केलेला आहे. पुढे जाऊया. चला, 9वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 16व्या वित्त आयोगाचा अहवाल लोकसभेत सादर केला. या आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे अरविंद पनगारिया. सचिव आहे ऋत्विक रंजनम पांडे. तर हे दोन नावं लक्षात ठेवा, पुढे पण बऱ्यापैकी वेळा विचारले जातील.
मग आता आपण जर बघितलं 16 वित्त आयोगाने राज्यांना एकूण केंद्रीय करामधून किती टक्के पैसे राज्यांना दिले जाणार आहे, तर 41% पैसे. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि तुम्हाला माहिती आहे आता अलीकडे निवडणुका येऊ लागल्या, तर निवडणुका ज्या 4 राज्यात होणार आहे, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल, तर या 4 राज्यांपैकी 3 राज्यांना काय दिले जाणार आहे, या अर्थसंकल्पामध्ये थोडे जास्त पैसे जे आहे ते दिले जाणार आहे. 10वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये ओडिशातील चांदीपूर इथून अग्नी 3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या संस्थेने घेतली. तर बॅलिस्टिक आपण जर बघितलं तर मिसाईल आहे, क्षेपणास्त्र आहे अग्नी 3, तर त्याची जी चाचणी आहे मित्रांनो ती DRDO ने ओडिशातील चांदीपूर या ठिकाणावरून घेतलेली आहे. तर बघा अग्नी 3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. 3000 किलोमीटर पेक्षा जास्त तिचा पल्ला आहे अग्नी 3 मिसाईलचा. 3000 किलोमीटर पेक्षा जास्त मारा करू शकतं. सोबत 1.5 टन वजन घेऊन जाऊ शकतं. मग त्यामध्ये अण्वस्त्र सुद्धा असू शकतं. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं किंवा सरफेस टू सरफेस, लँड टू लँड अशा प्रकारचं हे मिसाईल आहे. त्याचबरोबर जर बघितलं मोबाईल लॉन्चरवरून सुद्धा आपण हे लॉन्च करू शकतो. म्हणजे समजा एखादी ट्रक असेल, एखादी मोठी गाडी असेल, कंटेनर असेल, त्यामधून सुद्धा आपण हे लॉन्च करू शकतो. याचं जे काही लॉन्चिंग आहे, टेस्ट आहे, ती ओडिशामधील चांदीपूर या ठिकाणावरून झालेली आहे. तर एवढ्या बाबी आपल्याला या विषयी लक्षात ठेवायच्या आहे. पुढे जाऊया, बाकी इतकं काही महत्त्वाचं नाही. 11वा प्रश्न आहे, केरळ नंतर कोणते राज्य व्यापक राज्यस्तरीय बर्ड ॲटलास प्रकाशित करणारं भारतातील दुसरं राज्य बनलं. तर बर्ड ॲटलास जो आहे तो केरळ नंतर गोवा राज्याने प्रकाशित केलेला आहे. तर बर्ड ॲटलास ऑफ गोवा हे गोव्याच्या 9व्या पक्षी महोत्सवादरम्यान प्रकाशित झालं आहे. पक्षी ॲटलास हा एक वैज्ञानिक दस्तऐवज आहे जो ग्रीड आधारित सर्वेक्षणामधून पक्ष्यांच्या प्रजातीचं वितरण आणि संख्येचा नकाशा तयार करतो. म्हणजे गोव्यामध्ये कुठं किती पक्षी आहे, कोणत्या प्रकारचे पक्षी आहे, कोणत्या प्रजाती आहे, हे सगळं तिथे दिलं जातं. महादाई नदीच्या खोऱ्यातील जैवविविधतेवर लक्ष केंद्रित करून मॅजेस्टिक महादाई या थीमसह गोव्याचा 9वा पक्षी महोत्सव जो आहे तो वालपोई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. 12वा प्रश्न आहे, कोणत्या बँकेने भारतातील पहिला पूर्णपणे डिजिटल फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर परवाना जारी केला आहे. तर कोटक महिंद्रा बँकेने भारतातील पहिला फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर परवाना जो आहे तो जारी केलेला आहे. तर बघा जो काही फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर परवाना काय आहे, तर परदेशी गुंतवणूकदार जे असतात तर त्यांना भारतीय शेअर्स, भारतीय बॉन्ड्स आणि भारतीय सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देणारा आपण जर बघितलं तर परवाना असतो हा, आणि हा कोटक महिंद्रा बँकेला मिळालेला आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन, संतोष ट्रॉफी कोणी जिंकली, अग्नी 3 मिसाईल आहे तर त्याची मारक क्षमता किती किलोमीटर पेक्षा जास्त आहे हे तुम्हाला सांगायचं आहे, आणि ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट जे आहे तिचं आयोजन कुठे केलं जात आहे तर हे पण सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर मासिक पाहिजे असेल तर ॲप्लिकेशनवरून तुम्ही आताच जाऊन परचेस करू शकता. यामध्ये जानेवारी महिन्याचे सगळे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. ज्यांनी डेली सेशन केलं त्यांच्यासाठी हे खरंच उपयुक्त आहे, कारण तुमचं प्रॉपर यामधून रिव्हिजन जे आहे ते होऊन जाणार आहे. थांबूया मग आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.